नमस्कार, मी प्रियंका. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे जिल्ह्यातील नावाजलेली एमआयडीसी असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना 20 जानेवारीला घडली असून स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्यानं परिसरात खळबळ उडाली. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच, ज्याला अजय सिंह आदर्श मानत होता, त्या संग्राम सिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं. विशेष म्हणजे 12 लाख रुपयात भावाला ठार मारण्याची ही सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून नुकतेच एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतरच भावाने सुपारी दिल्याचं गूढ उघडकीस आलं आहे. नेमकं काय घडलं आणि कसं उकललं गूढ ते एकदा पाहूया. चाकण एमआयडीसी मध्ये झालेल्या गोळीबारानं वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळतं. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून पुढे आली. कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक ईर्ष्येतून त्याने ही सुपारी दिली होती. संग्राम सिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचं नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता. अजय त्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर आता नवीन माहिती समोर आली. या प्रकरणात चक्क चुलत भावाचंच बिंग फुटलंय. अजय आधी संग्रामकडे कामाला होता. अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेच आणलं होतं. मात्र अजय मोठा होऊ लागला हे संग्रामला पचत नव्हतं. त्यातूनच संग्रामने अजयची सुपारी दिली आणि हा सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस काय तपासतायत याचीही माहिती तो घेत होता. मात्र अखेर पोलीस तपासातच त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसेनासा झालाय. मी ज्याला आदर्श मानत होतो तोच माझ्या जीवावर उठला हे उघडकीस आल्यावर अजयला मोठा धक्का बसला. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.